नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत आणि आज आपला 37वा दिवस या ठिकाणी आलेला आहे. आणि आपण आज 37व्या दिवशी ग्रामगीतेतील 37वा अध्याय बघणार आहोत, आत्मानुभव. हा अध्याय ग्रामगीतेतील 8वा पंचक आदर्श जीवन पंचक या पंचकातील आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या अध्यायाचे आदर्श म्हणून अध्यायाच्या अगदी सुरुवातीला श्री समर्थ आडकोजी महाराज यांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 104 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहे. चला तर मग श्रोते मंडळी, आत्मानुभव हा अध्याय नीटपणे अभ्यासून बघूया. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधील एका खूप महत्त्वाच्या आणि मला वाटतं खूप वैयक्तिक अध्यायावर बोलणार आहोत. अध्याय 37वा आत्मानुभव म्हणजे सेल्फ रिअलायझेशन. हा शब्द आपण खूप ऐकतो, पण महाराजांसाठी नेमकं याचा अर्थ काय होता आणि ते स्वतः या अनुभवापर्यंत पोचले कसे? अगदी आपल्याला मिळालेल्या स्रोतांच्या आधारे आपण त्यांचा हा संपूर्ण प्रवासच उलगडून पाहूया. आणि ही चर्चा खरं तर एका खूप मूलभूत प्रश्नाभोवती फिरते, जो महाराजांनाच विचारला गेला होता. अच्छा, की तुमच्या आत्मानुभवाची खरी ओळख काय आहे आणि तुमचा स्वतःचा प्रवास नेमका कसा होता? आणि विशेष म्हणजे याचं उत्तर देताना त्यांनी कोणतीही गूढ गोष्ट नाही सांगितली, तर अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःच्या चुका, संघर्ष आणि त्या शोधाची कहाणी सांगितली आहे. चला तर मग याच प्रामाणिक कहाणीत जरा खोलवर जाऊया. या प्रवासाचा पाया काय आहे? आत्मानुभव या संकल्पनेचं मूळ तत्वज्ञान ग्रामगीतेत काय सांगितले आहे? याचं मूळ एका खूप शक्तिशाली विचारात आहे. तो विचार म्हणजे प्रत्येक जीव हा मुळात देवाचाच अंश आहे. म्हणजे देवत्व बाहेरून मिळवायची गोष्ट नाही, ते आपल्या आतच आहे. अगदी. स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की विवेकपूर्ण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी एक सामान्य मनुष्यसुद्धा नारायण बनू शकतो. ज्याच्या मनात प्रगती करण्याची प्रामाणिक इच्छा आहे ना, त्याला मदत करण्यासाठी निसर्ग, संत, ग्रंथ, अगदी सगळं जगच पुढे येतं. हे ऐकायला खूप सकारात्मक वाटतं, पण हे फक्त थिंक पॉझिटिव्ह सारखं आहे का, की यात काहीतरी अधिक खोल अर्थ आहे? नाही. कारण स्रोतांमध्ये काही सुंदर उदाहरणं दिली आहेत. बरोबर. जसं की प्रयत्नांनी सामान्य दगडच हिरा बनतो किंवा चिखलात जन्मलेलं कमळ देवाच्या मस्तकी पोहोचतं. म्हणजे हे केवळ विचारांबद्दल नाहीये. अगदी बरोबर. हाच महत्वाचा फरक आहे. तर आत असलेल्या क्षमतेला प्रयत्नांनी बाहेर आणण्याबद्दल आहे. हो, ही केवळ इच्छाशक्ती नाहीये, तर ही कृतिशील साधना आहे. आणि या साधनेचं अंतिम ध्येय काय? तर जनतेमध्येच जनार्दनाला पाहणे. स्रोतातील एक ओळ आहे, जनासह आपण जनार्दन. वाह. जेव्हा प्रत्येक माणसात आपल्याला तोच ईश्वरी अंश दिसू लागतो, तीच खरी आत्मानुभवाची खूण आहे. आपल्या आतली ती दैवी ज्योत केवळ अज्ञानाच्या किंवा अहंकाराच्या धुळीने झाकलेली असते. साधना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती धूळ स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे. मला हे रूपक खूप आवडलं, की देवत्व मिळवायचं नाहीये, फक्त आत लपलेलं उघड करायचं आहे. हो. जसं एखादा शिल्पकार दगडाच्या आत मूर्ती पाहतो आणि फक्त नको असलेला भाग काढून टाकतो. तर मग महाराजांनी स्वतःवरचा हा नको असलेला भाग काढायला सुरुवात कशी केली? त्यांच्या साधनेचा आरंभ कसा झाला? आणि इथेच त्यांचा तो प्रामाणिकपणा दिसतो. ते सांगतात की त्यांचा जन्म एका मागासलेल्या गावात गरीब कुटुंबात झाला. अच्छा. घरात प्रचंड दारिद्र्य होतं, पण भक्ती आणि संस्कार होते. आणि ते स्वतः मान्य करतात की लहानपणी ते खूप जिज्ञासू होते, पण तितकेच अल्लड आणि खोडकरही होते. म्हणजे आपण जशी एखाद्या संताची बालपणापासूनच दिव्यत्वाची प्रचिती वगैरे कथा ऐकतो, तशी सुरुवात त्यांची नव्हती. नाही, अजिबात नाही. ती खूप मानवी होती. मग या सामान्य मुलाच्या मनात अध्यात्माची ठिणगी कशी पडली? त्याची सुरुवात झाली कीर्तन ऐकण्याने. ध्रुव आणि प्रल्हादाच्या कथांनी त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम केला. देवासाठी काहीही करण्याची तीव्र इच्छा म्हणजे वैराग्य त्यांच्या मनात वाढू लागलं. मग त्यांनी स्वतःच्या मार्गाने प्रयोग सुरू केले. काय काय केलं त्यांनी? एकांतात ध्यान लावून बसणे, मंदिरात मूर्तीपूजा करणे, इतकंच काय तर स्वतः मातीच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करणे, रात्रंदिवस भजन करणे. पण या कशानेच मन शांत होईना. अच्छा. ते म्हणतात की चित्त सतत भरकटत होतं. हे खूप महत्वाचं आहे, कारण साधनेच्या सुरुवातीला असं होणं खूप स्वाभाविक आहे, नाही का? अगदी. पण त्यांची तळमळ इतकी तीव्र होती की ते इथेच थांबले नाहीत. स्रोतांमध्ये उल्लेख आहे
की ही अस्वस्थता इतकी वाढली की त्यांनी घरच सोडलं. हो. देवाच्या दर्शनाच्या ध्यासात ते देहभान विसरून एखाद्या वेड्यासारखे फिरू लागले. हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं की तो शोध किती तीव्र असेल. हो, आणि हा त्यांच्या साधनेचा पहिला संघर्षाचा टप्पा होता. त्यांनी जंगलात वास्तव्य केलं, श्रीमंतांच्या घरी राहिले, आदिवासी पाड्यांमध्ये राहिले. या प्रवासात त्यांना चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आले. पण समाधान काही मिळालं नाही. काहीच नाही. हा आतल्या शांतीसाठीचा बाहेरचा संघर्ष होता, जो अयशस्वी ठरत होता. जेव्हा आतल्या मार्गाने काही सापडत नाही तेव्हा माणूस बाहेरच्या जगात शोधायला लागतो. आणि महाराजांनी तर हा बाहेरचा शोध अक्षरशः परमोच्च बिंदूपर्यंत नेला. त्यांच्या प्रवासाचा हा दुसरा टप्पा तर अविश्वसनीय आहे. अगदी. असं वाटतं की त्यांनी ठरवलंच होतं की बाहेरच्या जगात जे जे पाहण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे, ते सगळं पाहूनच थांबू. त्यांनी संपूर्ण भारत पालथा घातला. सगळ्या प्रकारच्या वाहनांनी प्रवास केला. हो, बैलगाडी, रेल्वे, मोटारगाडीपासून ते विमानापर्यंत त्या काळी जे उपलब्ध होतं त्या प्रत्येक वाहनाने प्रवास केला. आणि ते फक्त ठिकाणं पाहत नव्हते तर लोकांना भेटत होते. अगदी. साधू, संन्यासी, गोसावी, बैरागी, अध्यात्माच्या नावाखाली जेवढे पंथ आणि प्रकार आहेत त्या सगळ्यांना ते भेटले. मंदिरं पाहिली, आश्रम पाहिले, मोठमोठी वाचनालयं, दऱ्याखोऱ्यांमधली गूढ ठिकाणं. म्हणजे ज्ञानाचा, अनुभवाचा प्रत्येक बाह्य स्रोत त्यांनी तपासून पाहिला. काहीही सोडलं नाही. सातपुडा, सह्याद्रीपासून ते हिमालयापर्यंतचे पर्वत पाहिले, विशाल सागर पाहिला, निसर्गाचे चमत्कार आणि मानवाने निर्माण केलेल्या भव्य वास्तूही पाहिल्या. आपण कल्पना करू शकतो की हा किती मोठा आणि दमवणारा प्रवास असेल. हो ना. पण या सगळ्याच्या शेवटी काय मिळालं? स्रोतातील एक ओळ या संपूर्ण प्रवासाचं सार सांगते. कोणती? हे सर्वांकाही पाहुनी पूर्ण, नाहीच झाले शांत मन. इथेच गोष्ट एका महत्वाच्या वळणावर येते. यालाच बहिर्मुख दृष्टी म्हटलं आहे, नाही का? म्हणजे सुख, समाधान, उत्तर हे तिथे कुठेतरी बाहेर आहे असं मानणं. बरोबर. मग ते ठिकाण असो, एखादी व्यक्ती असो किंवा एखादा अनुभव. आणि स्रोत म्हणतो की ही दृष्टी सर्वांसाठी दुःखदायक ठरते. हो, कारण तुम्ही जे शोधत आहात ते जर तुमच्या आत असेल तर बाहेरच्या जगात ते कधीच सापडणार नाही. आणि हा महाराजांच्या प्रवासातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. बरोबर. कारण जेव्हा तुम्ही बाहेरचे सर्व रस्ते धुंडाळून थकून जाता तेव्हा एकच रस्ता उरतो, आत वळण्याचा. अगदी. आणि तेव्हाच त्यांच्या खऱ्या अंतर्मुख प्रवासाला सुरुवात झाली. आणि हा प्रवास सुरू झाला एका अत्यंत साध्या पण शक्तिशाली प्रश्नाने. हे विश्व कोण आणि मी कोण? हाच तो प्रश्न ना. तोच. कमाल आहे. म्हणजे इतका सगळा भारत फिरल्यावर, एवढ्या लोकांना भेटल्यावर, एवढे ग्रंथ वाचल्यावर माणूस परत इतक्या मूलभूत प्रश्नावर येतो. आणि याच प्रश्नाने त्यांना मुळापर्यंत नेलं. तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला की हे विश्व आणि मी यात काही दोन गोष्टी नाहीतच, एकच आहेत. या दोन्हींच्या मुळाशी एकच चैतन्य आहे, ते वेगळं नाही. यासाठी स्रोतांमध्ये एक अप्रतिम उपमा आहे. जसं समुद्रात तरंगणारे बर्फाचे तुकडे वेगळे दिसतात, हो, पण ते बनलेले समुद्राच्या पाण्यापासूनच असतात आणि अखेर समुद्रातच विलीन होतात. तसंच हे संपूर्ण विश्व, त्यातील प्रत्येक कण एकाच आत्मतत्वाचा विस्तार आहे. आणि यानंतर त्यांना जे जाणवलं ते थक्क करणारं आहे. काय? त्यांना कळलं की मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि अणूपासून पर्वतापर्यंत सर्व काही माझ्याच आत्म्याचं रूप आहे. आणि या साक्षात्काराचा परिणाम काय झाला हे पाहणं खूप रोचक आहे. त्यांची काहीतरी नवीन पाहण्याची हौसच संपली. अच्छा. कारण आता जे जे दिसत होतं ते आपणच आहोत असं वाटू लागलं. ब्रह्म, ईश्वर, माया या ज्या मोठ्या मोठ्या संकल्पना होत्या त्या वेगळ्या न वाटता स्वतःमध्येच एकरूप झाल्या. आता काहीही परक उरलं नव्हतं. म्हणजे ज्या देवाला ते घरदार सोडून वेड्यासारखे बाहेर शोधत होते, हां, तो त्यांना स्वतःमध्येच सापडला. आणि फक्त स्वतःमध्ये नाही तर सर्वत्र दिसू लागला. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न येतो. विचारा. असं ज्ञान होणं ही एक गोष्ट झाली, पण त्यानंतर आयुष्य कसं बदलतं? कारण हा अनुभव आल्यावर माणूस समाजापासून तुटून आपल्याच आनंदात मग्न होऊ शकतो, नाही का? इथेच ग्रामगीतेचं आणि तुकडोजी महाराजांचं वेगळंपण आहे. त्यांचा आत्मानुभव हा वैयक्तिक मोक्षावर किंवा एकांतात जाऊन बसण्यावर थांबला नाही. अच्छा. उलट तो तिथून खऱ्या अर्थाने सुरू झाला. या अनुभवानंतर त्यांच्या दृष्टिकोनात कमालीचे बदल झाले. सुखदुःख, जन्ममरण या द्वंद्वांच्या पलीकडे ते पाहू लागले. आणि जातपात, धर्म, गरीब श्रीमंत, आपला परका हे भेद तर पूर्णपणे गळूनच पडले असणार. अगदी. कारण जर सगळं काही एकाच तत्वाचं रूप असेल तर भेदभाव करायला जागाच कुठे उरते.
ही केवळ तात्विक समानता नाही तर अनुभवलेली एकता आहे. आणि यातला सर्वात क्रांतिकारक बदल कोणता असेल तर त्यांची उपासना मंदिरातील निर्जीव मूर्तींकडून जिवंत चालत्या बोलत्या माणसांकडे वळली. अच्छा. स्रोतातील ओळ खूप प्रभावी आहे. दिसू लागलीन जिवंत शरीरे. वा. दुसऱ्यांची सुख दुःख त्यांना स्वतःची वाटू लागली आणि मग या लोकांची निस्वार्थ सेवा करणं हाच त्यांच्या जीवनाचा मार्ग बनला. यालाच त्यांनी सक्रिय अध्यात्म म्हटलं आहे. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे अध्यात्म म्हणजे डोळे मिटून ध्यान करणं नाही, तर डोळे उघडून समाजातल्या गरजा पाहणं. अगदी बरोबर. अध्यात्म हे पूजेत नाही तर सेवेत प्रकट झालं पाहिजे. हा विचारच कितीतरी लोकांना अध्यात्माच्या जवळ आणू शकतो, जे कर्मकांडांमुळे दूर पळतात. खरंय. आणि या अवस्थेला पोचलेली व्यक्ती समाजासाठी दीपस्तंभ बनते. ग्रामगीतेत म्हटलं आहे की असा एक जरी माणूस गावात असला तरी तो संपूर्ण गावाचा उद्धार करू शकतो. कसं? त्याचं बिळ हे वेदवचन बनतं आणि त्याचं प्रत्येक काम ही ईश्वर पूजा बनते. कारण तो कोणताही फळाची अपेक्षा न ठेवता, म्हणजे निष्काम कर्मभावनेने केवळ सर्वांच्या भल्यासाठी जगतो. हो, त्याची सत्ता कोणत्याही पदाशिवाय चालते आणि त्याच्या सेवेचा प्रभाव एखाद्या क्रांतीपेक्षाही मोठा असतो. त्याच्या ज्ञानाने अज्ञानी माणसेही इतकी प्रेरित होतात की ती ज्ञानी लोकांना शिकवण देऊ लागतात, असंही स्रोतात म्हटलंय. हो ना? हेच खरं आत्मशक्तीचा सामाजिक रूपांतरण आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय निघतो? ग्रामगीतेनुसार आत्मानुभवाचा प्रवास हा जगापासून दूर पळून जाण्याचा नाही. बिलकुल नाही. तो स्वतःच्या आत सुरू होतो, बाहेरच्या जगातल्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला पाहण्यापर्यंत विस्तारतो आणि शेवटी त्याच जगाची निस्वार्थ सेवा करण्यात पूर्ण होतो. हा प्रवास मीपासून सुरू होऊन आपण सर्व एक आहोत या जाणीवेपर्यंत पोचतो. आणि याचा शेवटचा संदेश खूप प्रेरणादायी आणि कृतिशील आहे. प्रयत्ने मानव होई देव, प्रयत्ने स्वर्गतुल्य होई गाव. म्हणजे देव बनण्याची आणि गावाचा स्वर्ग करण्याची शक्ती मानवी प्रयत्नांमध्येच दडलेली आहे. हो, हे ध्यान केवळ ऐकून बाजूला ठेवण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे. अगदी. आणि या संपूर्ण प्रवासात एक विचार मला नेहमी थांबून विचार करायला लावतो. स्रोतामध्ये म्हटलं आहे की ही दिव्य दृष्टी म्हणजे सगळीकडे एकच तत्व पाहण्याची ती प्रत्येकाकडे आहे. अच्छा, प्रत्येकाकडे. हो, पण जो विचाराने आणि साधनेने तिच्यावरचं आवरण बाजूला सारतो तोच पाहू शकतो. आणि हाच विचार आजच्या चर्चेच्या शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतो. महाराजांच्या प्रवासाची सुरुवात हे विश्व कोण आणि मी कोण या प्रश्नाने झाली. हां, कदाचित आपणही स्वतःला विचारायला हवं, असा कोणता एक प्रश्न आहे जो आपल्या स्वतःच्या अंतर्मुख प्रवासाची सुरुवात करू शकेल. धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअर करा. तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आम्ही त्या कमेंटना प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.